तरी जानकी इतकी कृतज्ञ निघेल असं नव्हतं वाटलं मला. पण हे सगळं माझ्या समोर बोलून काहीच फायदा नाहीये ना. हे रामायण जिच्यामुळे घडलंय ना, तिला जाऊन बोलायला हवं. जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात तू आश्रित म्हणून आलीयस, मोलकर्णीची मालकीण झालीस. याचा अर्थ न्याय निवाडा करायचा हक्क तुला मिळालाय असा होत नाही. सुनीताई, मला माहिती आहे मी या घरामध्ये मोलकरीण म्हणून आले, पण तू या घरात कशी आलीस ना हे सगळ्या रमावतीला माहिती आहे. जानकी, काय झालं जानकी? काय झालं सुमित्रा? काय झालं? ए, काय झालं एकदम? घाबरू नको, घाबरू नको. थांब, मी आहे ना जवळ. मी आहे, अजिबात घाबरायचं नाही. मी काय करू? मी डॉक्टरला बोलवू का? आता डॉक्टरला बोलवून काय होणार आहे? अँब्युलन्स बोलवायला पाहिजे. पांडू, अँब्युलन्सचा थांब, जरा धीर धरायचा. अहिल्या, अगं 8व्याच महिन्यात कळा सुरू झाले. ते समजलं, पण का सुरू झाले हे कळलं का? अरे का सुरू झालं याला काही अर्थ आहे का? पुढे काय करायचं ते नको बघायला. साहेब, आता घरात अँब्युलन्स येऊन गेली. तिच्या बरोबर एक म्हातारी कोणा तरी अँब्युलन्स मध्ये घेऊन गेल्या. आता तुम्ही सांगा काय करू? 1 इंच पण जाग्यावरनं हलायचं नाही. तुमची बायको आत्ताशी हॉस्पिटलमध्ये गेली. तिला मुलगा झाल्याची बातमी नाही दिलीये मी तुम्हाला. मुलगाच होणार, शंभू महादेवांनी सांगितलंय. आज तुम्ही नुसतं निमित्त व्हा हो. हे कळत नाही मला, एवढ्या लोक म्हणजे 8वा महिना आहे की नाही, पण शेवटचा 1 महिना 9 दिवसाचं काय झालं? ते कुठे गायब झाले? ते तुम्ही तुमच्या लाडक्या जानकीला विचारा. तिचीच कृपा आहे. काळजी घ्या तिची. काही लागलंच तर मला कळवा. मी डॉक्टर सानेंशी बोलून घेतो. हो तुझ्याजवळ मोबाईल असलेलं कोणीतरी असेल ना? हो, ठीक आहे. जानकीच्याच मोबाईलवरनं बोलतेय मी. तुला बोलायचंय का तिच्याशी? त्या अडाणी मुलीशी बोलून काय करू मी? त्यापेक्षा मी वाकणीसांना तिथे पाठवतो, ते जबाबदारी सांभाळतील. ठीक आहे? हो, ठीक आहे, चालेल. वाकणीस, ऐकलंय मी साहेब. काही लागलं तर कळवा. चल घे. समजा आई की बाळ अशी वेळ आली तर काय करणार? बाळ. बाळ वाचलं पाहिजे. अकस्त बाळच वाचलं पाहिजे. त्याच्या आईशी काय देणं नाही आणि घेणं नाही आपलं. कळलं ना डॉक्टरीन बाई? गणपती बाप्पा, सुमिताईला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव. उद्या तुझ्या नावाने मोठा दानधर्म करेन मी. तुमच्या चेहऱ्यावरची चिंता मला स्पष्ट दिसते, पण काही काळजी करायचं कारण नाही. सगळं व्यवस्थित झालंय. बाळंतीण सुखरूप आहेत ना? दोघी सुखरूप आहेत. विक्रमादित्य मला बघायचंय. म्हणजे मला त्याचा चेहरा कधी बघेन असं झालं. दाखवा की मला. हो डॉक्टर विक्रमादित्यला दाखवा मला. हो, तुम्हाला त्यांना नक्कीच भेटता येईल, पण थोड्या वेळानं. आणि किल्लेदार साहेब, दोघी म्हणजे तुम्हाला मुलगा नाही, मुलगी झाली.